आमदारांना सुरक्षा देण्यासाठी एक समिती असते। आमदारांना सुरक्षा द्यायची की नाही हा त्या समितीचा निर्णय असतो। आमदारांच्या सुरक्षेबाबत सरकार ठरवत नाही असं वक्तव्य भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेलं आहे। तसंच शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या दुर्दैवी आहेत, त्याबाबत सरकारनं मदत दिली पाहिजे, आत्महत्या रोखल्या पाहिजेत अशी मागणी सुद्धा मुनगंटीवार यांनी केलेली आहे। आपल्यासोबत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आहेत। सर, काय सांगाल, एकूणच महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे। जळगावमध्ये 2 महिन्यामध्ये 40 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे। कसं पाहता या घटनेकडे, काय नक्की तुम्ही सांगाल या घटनेवर? दुर्दैवी आहे, चिंताजनक आहे। शेवटी या भारतावर जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला आपण निबंध लिहायला सांगतो, भारत हा कृषीप्रधान देश आहे, सारे भारतीय हे कृषीप्रधान अर्थव्यवस्थेचे पाईक आहे। 65% जनता शेतीवर उपजीविका करते, शेती हा या अर्थव्यवस्थेचा कणा आहे। आता अशा आत्महत्या नियंत्रणात आणण्यासाठी एका मिनिटात एका महिन्यात आपण उपाययोजना करू शकणार नाही, पण ज्या शेतीबद्ध उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी म्हणायचो, तर आपल्या सर्वांना एकत्रित येऊन याची चिंता केली पाहिजे। आत्महत्या होणं हे आपल्यासाठी दुर्दैवी आहे। शेतकरी हा शेती करतो ना, कष्ट आहे, तो खूप कष्ट करावे लागतात आणि म्हणून जे म्हणून आपण त्यांना मदत करू शकू ती केली पाहिजे। निवडणुकीनंतर काही आमदारांकडे पोलीस सुरक्षा आहे, मात्र काही आमदारांकडे अतिरिक्त पोलीस सुरक्षा आहे, त्यांच्या मागे सुद्धा पोलिसांची गाडी आहे। अशा प्रमाणामध्ये सत्ताधारी आमदारांकडे ही सुरक्षा पाहायला मिळते। काय नक्की भीती या आमदारांना वाटते म्हणून ही पोलीस सुरक्षा आहे अशा प्रकारची आता आरोप प्रत्यारोप व्हायला लागले? नाही, भीतीचा विषय नाही आहे, हा विषय आहे एक समिती असते। ही समिती त्या आमदारांच्या संदर्भातले कामं, तो विभाग नक्षलग्रस्त असेल, तो विभाग आतंकग्रस्त असेल, उद्या मालेगावच्या आसपास काही घटना झालेल्या आहेत, यावरती समिती निर्णय करते, सरकार निर्णय करतच नाही। आणि म्हणून आपण जसं उद्धव साहेब आहे त्यांना सिक्युरिटी देतो, का देतो, तेवढाच विषय, बाकी कॅमेरा पर्सन विनोद नाईकसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।